नमस्कार मंडळी, आपल्या सोनम लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीच्या अतिशय पवित्र आणि मंगलमय दिवसाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मरण आलं तरी चालेल, पण 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या अतिशय पवित्र आणि मंगलमय दिवशी या 5 गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर भगवान भोलेनाथ तुमच्यावर रुष्ट होतील। घरात दारिद्र्य येऊ शकते, आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि आयुष्यात संकटाची मालिका सुरू होऊ शकते। म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, नंतर असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नव्हतं। पूज्य गुरुजींनी शिवमहापुराण कथेत सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्री असो किंवा पुरुष काही गोष्टी अजिबात करू नयेत। या वर्षीची महाशिवरात्र अतिशय शुभ योग घेऊन येत आहे। विशेष मंगल योग तयार होत आहेत। हा दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण फक्त तुम्ही योग्य नियम पाळलात तर। महाशिवरात्री 2026 ही फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीला 15 फेब्रुवारी 2026 रोजी आहे। संध्याकाळी तिथी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संपते। निश्चित काळातील पूजा विशेष फलदायी मानली जाते। या काळात रुद्राभिषेक, मंत्रजप, जागरण केल्यास भगवान शंकर विशेष प्रसन्न होतात। आता जाणून घेऊया त्या 5 चुका ज्या महाशिवरात्रीला टाळायलाच हव्यात। पहिली चूक, तामसिक आहार। या दिवशी मांसाहार, मद्य, लसूण, कांदा यांचा पूर्ण त्याग करा। घरातही कोणाला हे सेवन करू देऊ नका। हा दिवस पूर्ण सात्विकतेचा आहे। शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवा। दुसरी चूक, राग, भांडण आणि कलह। महाशिवरात्रीच्या दिवशी घरात भांडण, वादविवाद किंवा कटू बोलणे टाळा। विशेषतः पती पत्नींनी वाद करू नयेत। हा दिवस संयम, प्रेम आणि समजुतीने राहण्याचा आहे। शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करा। तिसरी चूक, चुकीचे दान। या दिवशी लोखंड, सरसोचे तेल, तामसिक वस्तू यांचे दान टाळा। तसेच अनावश्यक आर्थिक व्यवहार, उधार देणे घेणे टाळा। श्रद्धेने अन्नदान, वस्त्रदान किंवा गायीला पाणी पाजणे अधिक पुण्यकारक आहे। चौथी चूक, स्त्रीचा अपमान। कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका। स्त्री ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते। ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो। अपमान केल्यास लक्ष्मी नाराज होऊ शकते। पाचवी चूक, अशुद्धता आणि निष्काळजीपणा। घरात मुख्य दाराजवळ चप्पल, झाडू ठेवू नका। खंडित मूर्तीची पूजा करू नका। पूजेच्या वेळी स्वच्छ, साधे आणि शक्यतोवर पांढरे, पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करा। शिवलिंगावर हळद, केशर, नारळ, तुळस अर्पण करू नका। महाशिवरात्री व्रत कसे करावे? ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा। व्रताचा संकल्प घ्या। शक्य असल्यास निर्जळ किंवा फळाहार व्रत करा। शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर यांचा पंचामृत अभिषेक करा। बेलपत्र अर्पण करा। ओम नमः शिवाय हा मंत्र जपा। किमान 108 वेळा मंत्र जप करा। शिवचालीसा किंवा महामृत्युंजय मंत्र पठण करा। रात्री 4 प्रहारात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। अविवाहित मुलींनी योग्य वरासाठी, विवाहित महिलांनी सौभाग्यासाठी आणि पुरुषांनी आरोग्य समृद्धीसाठी हा व्रत करावा। विशेष उपाय धनप्राप्तीसाठी। महाशिवरात्रीच्या दिवशी माता लक्ष्मीचा फोटो घरात स्थापन करून सुगंधी फुले अर्पण करा। गायीला पाणी पाजणे, वृद्धांचा सन्मान करणे आणि गरजूंना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी आहे। दिवसभर मन शांत ठेवा, नकारात्मक विचार टाळा आणि शक्य असल्यास रात्रभर जागरण करून नामस्मरण करा। जर एखादी महिला मासिक पाळीत असेल तर घाबरू नका। तुम्ही श्रद्धेने उपवास करू शकता, पण पूजा सामग्रीला स्पर्श करू नका। मनातून प्रार्थना केली तर भगवान शंकर स्वीकारतात। मित्रांनो, महाशिवरात्र हा केवळ सण नाही तर आत्मशुद्धीचा दिवस आहे। संयम, श्रद्धा आणि भक्तीने जर तुम्ही हा दिवस पाळलात तर भोलेनाथाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा।
भगवान भोलेनाथ तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी